कोरोना संक्रमणापासून वाचण्यासाठी संपूर्ण भारतभर लसीकरणाची मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू आहे। महाराष्ट्रामध्ये वाढत असलेल्या कोरोना संक्रमणामुळे प्रत्येक जिल्ह्यात लसीकरण मोहीम सुरू आहे। वर्धा जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्याच्या ग्रामीण रुग्णालयात व ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमाने ही लसीकरणाची मोहीम आरोग्य विभागाद्वारे राबविली जात आहे। पुलगावमध्ये 8 एप्रिल पर्यंत जवळपास 8400 लोकांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे। 9 एप्रिल रोजी ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक गोपाल नारायणवार यांनी माहिती देताना सांगितले की अजून लसीकरणासाठी वॅक्सीन मागितली असून 2 ते 3 दिवसात ते उपलब्ध होईल। मात्र या लसीकरण मोहीममध्ये डॉक्टर चंदू पवार, डॉक्टर अंकित नादरे, डॉक्टर सीमा खान, डॉक्टर उज्ज्वला कांबळे, गीतेश चव्हाण, मीनाक्षी भगत, सारिका वाघमारे, तृप्ती मेश्राम आदी कर्मचारी वृंद लसीकरण मोहीमच्या यशस्वीतेकरिता प्रयत्न करीत आहे। डॉक्टर डी नारळावर वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय पुलगाव। आतापर्यंत आपल्याकडे 7998 वॅक्सिनेशन झालेले आहे। त्याच्यामध्ये सगळे 45 वर्षाच्या वरील लाभार्थी आणि आपल्याला शासनाकडून मिळालेले डोजेस 8400 होते। आपल्याकडे सध्या 400 डोजेस बॅलन्स आहे। आज ते 400 डोजेस पण संपतील। वॅक्सिनची डिमांड केलेली आहे वरिष्ठांकडे, 2000 डोजेसची मागणी केलेली आहे। सध्या वॅक्सिन अवेलेबल नसल्यामुळे 2-3 दिवस आपलं सेंटर बहुतेक बंद राहील आणि पुन्हा वॅक्सिन मिळाले की आपण नव्याने सुरू करू। अश्विन शाह, विदर्भ न्यूज, पुलगाव।